Now today we are going to learn the remaining part of the unit number 1, standard 5th, subject English. Now open your books and see page number 13. Action time. Now see activity number 1. Listen carefully to the leaders A and B and act. गटनायक ए आणि बी काय सांगतात ते लक्षपूर्वक ऐका व तशी कृती करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आता लॉकडाऊन आहे आणि मग आपण ही कृती जी आहे ती मी जसं सांगणार तसं आपण करायची आहे. फर्स्ट ऑफ ऑल लिसन केअरफुली, स्लाइड 1 अँड लेटर ऑन स्लाइड बी. फर्स्ट ऑफ ऑल लिसन स्लाइड नंबर ए. सुरुवातीला स्लाइड नंबर ए ऐकायची आहे. सिट, स्टँड, वॉक, रन, टर्न, बेंड, सिंग, स्माइल, लाफ, स्पीक, क्लॅप, टॅप, look, point, come, go. Now see slide number B. Up, down, fast, slowly, quickly, loudly, softly, left, right, around, in, out, your feet, your hands, to the board, at the door. तर बघा, मी तुम्हाला कमांड देईल, सूचना देईल, तुम्ही लक्षपूर्वक ऐकायचे आहे आणि तशी कृती करायची आहे. कारण खरं तर हा खेळ अनेक विद्यार्थी म्हणून खेळायचा असतो, पण सध्या लॉकडाऊन आहे त्यामुळे मीच तुम्हाला कृती करायला सांगणार, त्याप्रमाणे तुम्ही कृती करायची आहे. ही कृती स्लाइड ए आणि स्लाइड बी या दोन्हीमधील शब्द वापरून करायची आहे. ऐका तर मग मुलांनो, आणि मग त्याप्रमाणे कृती करायची आहे. सिट डाऊन, स्टँड अप क्विकली, वॉक फास्ट, वॉक स्लोली, वॉक क्विकली, run fast, turn left, turn right, bend down, bend slowly, bend quickly, sing slowly, sing loudly, sing softly, smile softly, laugh loudly, laugh softly, speak up, speak fast, speak slowly, speak loudly, speak quickly, speak out, clap your hands slowly, clap loudly, clap quickly, clap fast, tap your feet slowly, tap quickly, tap loudly, tap softly, look at the door, look up, look down, look left, look right, look around, point to the board, come up, come fast, come down, come quickly, come in, come out, come to the board, go down, go slowly, go quickly, go out, go around, go to the board. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काही नवीन शब्द आलेले आहेत. ते शब्द आणि त्याचा अर्थही मी तुम्हाला सांगतो. मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही कृती केलीच असेल, पण काही शब्द जर तुम्हाला समजले नसतील तर त्यांचे अर्थही मी तुम्हाला सांगतो, म्हणजे पुन्हा तुम्हाला ही क्लिप ऐकून तशी कृती करता येईल. उदाहरणार्थ बघा, कमांड्स म्हणजे आज्ञा, हुकूम किंवा सूचना असा त्याचा अर्थ होतो. टर्न म्हणजे वळणे, बेंड म्हणजे वाकणे, स्माईल
म्हणजे स्मित हास्य करणे. क्लॅप टाळी वाजवणे. टॅप पाय जमिनीवर आपटणे. पॉइंट बोटाने दाखवणे. फास्ट जलद गतीने. स्लोली सावकाशपणे. क्विकली वेगाने किंवा लगेच. सॉफ्टली हळूवारपणे. मग आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे सगळ्या सूचना ज्या आहेत त्या सूचना ऐकून तुम्हाला कृती नक्कीच करता येईल. Now see second activity. Write down any 5 meaningful commands you can make from A and B. A आणि B मधून तयार केलेल्या सूचनांपैकी कोणत्याही 5 अर्थपूर्ण सूचना तुम्ही लिहून काढायच्या आहेत. पुन्हा स्लाईड नंबर A बघायची आहे की जी स्काय ब्लू कलरमध्ये आहे, आणि पुन्हा स्लाईड B बघायची आहे की जी लाईट ग्रीन कलरमध्ये आहे. पुन्हा A आणि B दोघं स्लाईड बघून तुम्हाला जास्तीत जास्त अर्थपूर्ण अशा सूचना किंवा कमांड्स ज्या आहेत त्या घरी लिहून काढायच्या आहेत. तर अशा पद्धतीने ही ॲक्टिव्हिटी आहे. नाव सी ॲक्टिव्हिटी नंबर 2 ऑन पेज नंबर 13. Now see activity. Name the object in the picture and say what all you can do with it. चित्रातील वस्तूचं नाव सांगा आणि ते घेऊन काय काय करता येईल तेही सांगा. Now see a picture on page number 13. पान नंबर 13 वरती जे चित्र दिलेले आहेत ॲक्टिव्हिटी नंबर 2 मध्ये ते बघायचे आहेत, आणि खाली एक्झाम्पल म्हणून दिलेलं आहे. तुम्ही काय करू शकता त्याप्रमाणे तुम्ही कृती करायची आहे. चित्रातील वस्तूचं नाव सांगायचं आहे आणि ती घेऊन काय काय करता येईल तेही सांगा. नाव सी पिक्चर नंबर 1. ॲन ॲपल. एक्झाम्पल, इट्स ॲन ॲपल, किंवा तुम्ही ॲन ॲपल असं देखील म्हणू शकता. मग आता चित्रातील वस्तू तुम्ही पाहिली, तिचं नाव तुम्ही सांगितलं इट्स ॲन ॲपल किंवा ॲन ॲपल, आणि ते घेऊन काय काय करता येईल तेही तुम्ही सांगायचं आहे. काय काय करता येईल बरं? वी कॅन ईट इट. वी कॅन स्लाइस इट. वी कॅन वॉश इट. वी कॅन बाय इट. We can sell it. We can cut it. We can pick it up. We can taste it. Now see another object. दुसरी वस्तू आपण बघूया. A bottle. It's a bottle किंवा a bottle असं देखील आपण म्हणू शकतो. मग आता ही वस्तू घेऊन काय काय करता येईल? वी कॅन वॉश इट. वी कॅन पुट इट. वी कॅन ब्रेक इट. वी कॅन क्लीन इट. वी कॅन फिल इट. वी कॅन थ्रो इट. वी कॅन एम्प्टी इट. वी कॅन ब्रिंग इट. वी कॅन बाय इट. वी कॅन कीप इट. We can open it. Now see another object on page number 13. पान नंबर 13 वरती दुसरी वस्तू अजून दिलेली आहे बघा. Now see a picture. चित्र बघा बरं. क्लॉथ. कशाचं चित्र आहे ते? एका कापडाचं चित्र आहे. तुम्ही त्याला काय म्हणणार? इट्स अ क्लॉथ किंवा क्लॉथ असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. मग या वस्तूला घेऊन काय काय करता येईल तेही सांगायचं आहे. वी कॅन कट इट. वी कॅन क्लीन इट. वी कॅन टिअर इट. वी कॅन बाय इट. वी कॅन सीव इट. वी कॅन स्प्रेड इट. वी कॅन वॉश इट. We can bring it.
Now see another picture on page number 13, or another object, a sheet of paper. It's a sheet of paper असं देखील तुम्ही म्हणू शकता, किंवा a sheet of paper असं देखील म्हणू शकता. मग ही वस्तू घेऊन तुम्हाला काय काय करता येईल तेही सांगायचं आहे. We can buy it, we can shape it, we can draw on it, we can fold it, we can write it, we can spread it. Now see last picture or an object on page number 13. पान नंबर 13 वरती शेवटचे चित्र बघायचं आहे. These are flowers किंवा फ्लावर्स असं देखील तुम्ही म्हणू शकता. मग ही वस्तू घेऊन आपल्याला काय काय करता येईल. We can sell them, we can touch them, we can collect them, we can buy them, we can pick them up, we can plug them. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काही नवीन शब्द आहेत आलेले जे तुम्हाला समजले नसतील. त्या शब्दांचा अर्थ मी तुम्हाला सांगतो आहे. लक्षपूर्वक ऐका, म्हणजे समजण्यासाठी तुम्हाला सोपं जाईल. या ठिकाणी एक शब्द आलेला आहे बघा, जो रेड कलरच्या स्लाइडमध्ये तुम्हाला दिसेल. पील म्हणजे सोलणे, स्लाइस म्हणजे चकत्या करणे किंवा काप करणे, कुक म्हणजे शिजवणे, पिकअप म्हणजे गोळा करणे, चॉप म्हणजे तुकडे तुकडे करणे, स्मॅश तुकडे तुकडे करणे किंवा फोडणे, टेस्ट चव घेणे, एम्प्टी रिकामी करणे, होल्ड धरणे किंवा धरून ठेवणे, लिफ्ट उचलणे, स्प्रेड पसरणे किंवा पसरवणे, सो शिवणे, डस्ट म्हणजे धूळ झाडणे, टियर म्हणजे फाडणे, स्ट्रेच ताणणे किंवा पसरणे, फोल्ड घडी घालणे, शेप आकार देणे, क्रम्पल म्हणजे चुरगळणे, स्मेल वास घेणे, वेअर परिधान करणे, वीव गुंफणे किंवा ओवणे, प्रिझर्व सुरक्षित किंवा सुरक्षित ठेवणे, ऑफर अर्पण करणे किंवा देऊ करणे, पिकअप वेचणे गोळा करणे, प्लक खोडणे किंवा तोडणे, स्ट्रिंग. तर या ठिकाणी स्ट्रिंगचा अर्थ या ॲक्टिव्हिटीमध्ये घ्यायचा आहे दोऱ्यात ओवणे. तर अशा पद्धतीने हे या शब्दांचे अर्थ आहेत ते समजायचे आणि पुन्हा आपल्याला चित्रातील वस्तू ज्या आहेत त्या घेऊन काय काय करता येईल ते सांगायचं आहे. नाव इन दिस वे दिस ॲक्टिव्हिटी इज ओव्हर हिअर. लेटर ऑन वी विल डिस्कस अनदर टॉपिक.